आता काय करायचंय? लग्न करून दिलंय म्हणल्यावर आता काहीतरी कुठं वाढीतच ती वाढीत आहे, आपण निचरितो. दुसरा उद्योगच काय चाललाय? काय आपलं नशीब होतं आणि काय आपल्याला हे जावई पटलाय काय कळाना आता झाले ते कसं असतंय, वर लिहिलेलंच असतंय. पटायला आणि याला काय, आता काय तू मायावर लोटायचं आणि मी तुझ्यावर लोटायचं, त्याच्यात काय उपयोग नसतोय. कशाला लिहिलेलं असते आपण जाऊन असलं स्थळ बघितले कायच लिहिलंय तवा. चालायचं, जाऊ दे आता, नको लय तक्त करायची नाही. आता मला तू सांग, मी तरी काय कमी केलं ते जावायला? मग सगळं केलंय त्याला, दुकान अरे टाकून दिले, हॉटेल टाकून दिले. मग मला तू सांग, हॉटेलला 75,000 रुपये हॉटेलला दिले, गाडी 3 म्हणले असंच बनवायची, चहाची टपरी अशीच बनली पाहिजे, काय उद्या वाढवला? अरे ते गाडीची कोण टाकली डायरेक्ट. आपण मी म्हणते ह्या जावायला स्वतःची अक्कल बिक्कल आहे का नाही? आपण इथं पैसा पाणी घालतोय 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 आणि ते नुसतं उधळपट्टी करते, थोडी सुद्धा अक्कल नाही. नाही नाही, अक्कल असती तर जावायनी असे उद्योग वाढवली असती का? आता जावायचं काय आहे? इकडे देते सासू सासरा पैसे, जाय ना तिकडे. अहो द्यायला पण काय नाही, पण आपल्या इथं काही झाड लावलं वय पैशाचं? अरे झाड नाही, पण पोरगी तर दिली ना. काय करायचं मग आता? आपले दादा हातच सगळे त्या दगडाखाली अडकलेत. अडकू दे. तुला एक माहिती का, तुझ्या परस्पर मी परत डबल उद्योग केलाय. काय तुला नुसतं हॉटेलचं सांगितलंय मी. आणि अजून काय केलंय? अरे जावाय म्हणलं मला पंक्चरचं दुकान टाकून द्या. म्हणलं जाऊ दे बा, आता एक बार गेलंय फेल, आता दुसऱ्या बारीन तरी सुधरण. ती कॉम्प्रेसर दुनिया बानगडीनं आखं घेऊन दिलं. आता तेवढं याच एका लायकीचं तेवढं सगळं सांभाळायला. अरे कोणच्या बापाला वाटत नाही माझ्या लिकीचं चांगलं नाही झालं पाहिजे? पण मला सांगायचं ना, तुम्ही परस्पर कसा व्यवहार करता हो आता तुम्ही? पहिले 75 आणि परत 15 म्हणल्यावर तू मला घरात ठेवलं असतं का? झाले ना लाख, सांगत- लाखाच्या जवळ गेलं ना. जाऊ दे, पुरीसाठीच घालतोय आपण, काय एवढं विचार करते लाखाचा आणि कुठं कायचा? अरे तुला काय सांगू, आता मी असा उद्योग केला, ते सगळं करून दिलं. ट्रकाचा आल्या का पंक्चरला, हा. ती टायरच उचला ना. अहो जावई बसतोय आपला, अहो असं आहे त्याला काय उचलतंय वय? जाऊ दे, तुझ्या हसायसारखंच झालंय, त्याच्यामुळे तुला आता काय लय बोलून उपयोगच नाही ना त्याचा. बरं जाऊ दे, आता तर बरंच आहे. आता काय करतोय कोणाला माहिती बा, आता याच्यावर बी काय, आता परत मी एखादा धंदा टाकीतय का काय करतोय, पण आपण नाही जबाबदारी घेणार बा. माझं तर डोकं, मला तुम्ही हे सांगितलं याच्यावरच माझं डोकं फिरले. नाही. तुम्ही जर आता काही त्याला धंदा बिंदा टाकून दिला तर बघा मग माझ्यासारखं वाईट. नाही नाही, आपल्याला नको हा. बा. ती तुझ्या लाडाची पोरगी आणि ती जावाई. आता उगा हा. मी आत बतोय, मग कशाला आदाबलो असतो, पण म्हणलं चला आपल्या लेकरामुळे आत बायचं, बाकीचं काय करायचंय रे? अहो, त्याला दिवस तर लेकीला दिले असतील लाखभर रुपये, तिने कसला तर धंदा आता मला टाकला तू असता. सांग, लेकीला दिले काय आणि जावायला दिले काय? वेगळे आहेत का ती? जावायला तुमचं सुज्ञान बाजे कसं होतं? जाऊ दे, लय नाही म्हणावं घ्यायचं कुठं, आपल्याला तरी कमी मनावर नाही घ्यायचं. काय म्हणावं घ्यायचं एवढं? द्या मग. नाही नाही, बघू. आला ना आता जावई, हा. तर असं मांडीवर घ्या, आण जरा गोन जरा, नाही. हा? आणि इली इली आलं, अजून किती पैसे पाहिजे असं म्हणा. तूच म्हण मी आता मी नाही म्हणणार. माय मी बागले नाही म्हणणार. माय बागले तूच म्हण. तू काय करतोय? लाडात जावाय तुझ्या हिशोबाने बघ. हे बघा जावई माझ्या हिशोबात बसलाच नाही कधी. मामा बरं जावाई. जावाई. अयो अयो सारखं मामा, एवढे मोठे फुलं, हा? एवढे फुलं मी आज पहिल्यांदाच बघितलेत मामा. अहो, जावई कुंडीत बसाना ना, म्हणून मी त्या चादरावर वाळू घातले. चांगले वाळाय घातलंय. बरे बरे. त्यांना पण घाल चादर वाळू. वास कमी आहे ना? कसा जावाय म्हणा, माझं डोकं आवड झालं राव. आबा ते तुम्ही पंक्चरचं दुकान टाकून दिलं, ते पण धड चालवलं नाही. काय त्या टायरांचं वाटोळं करून टाकलं. आता नवीन कुठला तर बिझनेस करून द्या. अहो काय सांगू आबा, त्या ट्रकचे टायर देखील ह्यांना उचलत नाही. ती त्यांचं बघा अंग केवढं, तुम्ही कसं ते पंक्चरचं दुकान टाकून द्या. हे वैतागली आता. यांना तेच कळा ना, आपला जावई कसा आहे बघायचा. त्याला टायराचे दुकान टाकून तुला मी दिले. 10 बाऱ्या सांगितले, मी कोणासाठी आदबतोय? पुरीसाठी आदबतोय. मीच इथं राहते, माझंच काळ इथं करते. म्हणजे सारखं पुरगी पुरगी पुरगी, तुम्हाला काय द्यायला पण लागणार नाही ऐ. आणि घ्यायला पण लागणार. अगं सगळं तुझ्यासाठी करतो ना मी. काय केलं माझ्यासाठी? मग? काय नाही करत. एवढं सगळे धंदे टाकीतो, सगळे बिझनेस करतो तुझ्यासाठी. आणि पिऊन धंदे घालवता. टाकीतो, मुडीत काढितो म्हणा, कोणासाठी? मग ते चलत नाही नंतर त्याला मी काय करू? पैसे कोणाचे? तुमचे, मग जमलं तर. आणि कोणासाठी करता? तुमच्या पोरीसाठी. जमलं. तर आता जमवलं काय- तुम्ही. आता काय नियोजन आहे काय पुढं? मला काय वाटतं मामा, हम्म. मला डोक्यात ना नवीन धंदा करायचा प्लॅन आलाय असं डोक्यात. आता कसं आहे, उन्हाळा बी वाढलाय, हा, कुल्फ्याचा धंदा करतो. मग मी प्रॅक्टिस बी केलेली. खरं. गारे गोडे गारे गोडे गारे गारे गारे. गारे गोडे असते का? देता. जावाय माझ्या हिशोबाने एक काम केलं तर बरोबर आहे ना. तुम्ही सांगा, तुम्ही म्हणता ते करतो मी. अडचणीतला धंदा अजिबात नाही. त्याच्यात काय अडचण होती? सगळ्यात अति उत्तम केसाव फुग.
केस फुग हे काय नवीनच. आबा तुम्ही पण कशाला नादाला लागताय. आय सांग ह्या आबाला. काय सांगू बाई, हा जावायचं वार आबाला लागले. हा. केसर फुगे असतात होय कुठं? हा असतात ना मामी, असतात. तुला काय अक्कल आहे का? नाही ना. भांडवल किती लागत आहे? हा अरे 50 रुपयाचे फुगे घेतले ना, हा 500 रुपये घरी. आबा हा तुम्ही माझे मी व्हायच्या आधी तुमचं लग्न झाल्यावर हेच धंदा केलता का केस फुग? नाही ते काय माहित नाही आम्हाला. मी कशाला उरपाटी तिरपाटी उद्योग केलाय? काय वाटलं कोण? पाहिजे का हा माणूस खरंच फुग घेऊन फिरल? हम्म. जाऊ राहायचे नाही त्या वस्तीला माझी. तुला एक माहिती का, ही केस कशी किलो विकत आहेत? हम्म. हा? कशी? अरे 1000 रुपये किलो केस आहे का त्यात? आई तुझे पण केस मला वाटतं सुरुवात तुमच्या दोघींपासून करावं काय नो. ग बसा. आई सावध झोपा आपण संध्याकाळी. मी तर नाही जाणार. हे कसं चाललंय माहितीये का? घर जाऊन कोळशाचा धंदा करायचा. नाही केस इकून धंदा करायचा आहे. आम्हाला नाही करायचं त्याच्यातलं. नका डोकं लावू तुम्ही. अरे सगळ्यात जावयासारखा धंदा म्हणजे एकच नंबर. हा मग बाद द्यायचं नाही मी. नाही हा, याला काय भांडवल लागत नाही. नाही हा मी निवळा असा राहतो माग. फुगे लागतील ना. हा फुग्याला काय 5-50 रुपये घेऊन जायचे माझ्याकडून. आणि केस मग केस कोणी मॅच द्यायची काय त्याला? मग गोळा करायची 10 गावं हिंडायची. हा तसं आहे का? हा काय अडचणच नाही ते. हा एकच नंबर धंदा आहे तो. केसावर फुगे. काय त्याला अडचणी? ए फुगे केस, फुगे केस. फुग्याव केस मग हितच कुठं उलट होतय ती. चपलाने हानत्यान. मग तुम्ही केस पिशीत भरून नेणार आहेत का इथून? मग मी तुम्हाला काय सांगते एवढं यायचं? केस देऊन फुगे विकायचेत का? तसं नाही म्हणा, ती उलट झालं रे थोडं सविस्तर सांगू. मी ते सांगत मग होते आता तू सांग, तू सांग. नवीन धंदा आहे ना, नवीन धंदा आहे ना. फुगं देऊन केस घ्यायचे असं म्हणायचं होतं मग मला. सांग किती कसं वरडत आहे, तसं तू ओरडून दाखव. दुसरं बिसरं म्हणा. मला येत तुम्हीच ओरडून मन मन दाखवा. मन 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 अरे जावाई लाडा जावाई इडी काय तू बोल 2 शब्द जरा, म्हणजे तू तरी वजन पडन. अहो जावाई केसाव फुगा म्हणायचं. केसावर फुगे म्हणायचं होय. हा, म्हणा बरं. ए केसावर फुगे, केसावर फुगे. जुळते जावाई अडचणच तुम्हाला नाही ना रे. एकदम परफेक्ट जुळते आई, जमतंय ना? मी नाही जाणार बाबा. मी इथंच राहणार आहे. तिकडे फुग इकू दे नाहीतर केस इकू नाहीतर भंगार इकू दे. अगं तू केस गोळा कर, मी फुगे फुगून घेतो ना. अयो ही काय मी केस गोळा करणार? आणि मग बघ 4-2 दिवस सहकार्य करून अ, बघ. आबा तुमची काय प्रॉपर्टी जाळायची आहे मला केस काय लावू ना? माझ्यासाठी करताय ना? आता कसं आहे जावायला बिझनेसचं जास्त कळत आहे. हम्म. असू दे. तुम्हालाच लय पसंत होता ना जावई. मला तर करायचंच नव्हतं सोबत लग्न. आता करा. मी इथून जातच नसते. काय धंदा करायचा ती करा. असं काय बघताय माझ्याकडे? काय बघताय म्हणजे? मामानं सांगितलं तेच करणार आहे मी. आता केसावर फुगे विकणार मी. तुला तर माहिती आहे ना, मला लहानपणापासून ना नुसतं काहीतरी धंदा डोक्यात, त्याशिवाय मला करमतच नाही. हा बरं. मग तू काय सांगायची मला? तुम्हाला दुसरे उद्योग धंदेच नाही ना, मग तेवढाच धंदा आहे. नाही याला म्हणतात जावाई. अरे अडचण नाही वाहू देत आता. चांगल्या कामाला उशीर ना करू. चला बरं लगेच. लागा तयारीला. ए, केसावर फुगे, केस. इथं घरीच कुठं मग गावात गेल्यावर चालू करायचंय ती. यांचे असतील ना, यांच्यापासून सुरुवात. यांचे कुठं? हा? आमचे नाही, तुम्ही तुमचे करायचं. चल ग बाई, हे आपल्याला टक्कल करते. घे. आता धंदा फेल नाही गेला पाहिजे. नाही मामा. नाही ते ना सासू आणि पोरगी ना मला घरात ठेवणार नाही बरं का. लय भांडवल गेले कचून माझं बी. मामा तुम्ही जरा केस वाढवा. तुमचे बी पुढच्या वर्षी येते कामाला. अजिबात कापायची नाही मला द्यायचे. आता कशाला कापड? हा. चांगला बिझनेस उभा राहिला शिव. आणि हा हा. मामा, हे जे येत नाही हे एवढे असे मोठे करा ना, असे इथपर्यंत आले पाहिजे. हा? असं वाढवा केस बर का. नाही आता सध्या काय करा हा तुम्ही ना जरा जोम धरा दांड्याचा. हा. तवर आहे ना माझी इथपर्यंत येते ना. नाही इथपर्यंत जाऊ द्या हा खाली. नाही नाही मग ते गुडघ्यात खाली जाऊ द्या. काही मी करतो म्हणतो मी. लुळू द्या. पण तुम्ही मोठे व्हा राव. हा मग हा, आता असं करा. केस सर फुगे करू. कामाला लागा मी चलतो. हा हा? हा. अरे ओ मामा, हो इकडे या. आता काय झालंय? पैसे तेवढंच वय. मग चला मग मी देतो घरात येत पैसे. हा हा 50 हा? 50,000 लय होते. 50,000 नाही, 1000चा विषय संपला. मग 50 रुपये संध्याकाळी कमीत कमी 500 आणायचे घरी. 50 चे 500 हा म्हणजे 450चा फायदा. ते काय लागत आहे? चला देतो. चांगलं डोकं आहे तुम्हाला. डोकं असल्याशिवाय धंदा सांगितलाय का? बरं तेवढं करून दाखवा चांगला धंदा. आणि मग हा. करणार ना. लागत आहेत ना पैसे? हा चला. चला. केसावर फुगे, केसावर फुगे, केसावर फुगे, फुगे घ्या फुगे, केसावर फुगे, फुगे घ्या फुगे, केसावर फुगे, फुगे घ्या फुगे, केसावर फुगे.
आईला धंदा होतो का नाही काय माहिती. मामा तर म्हणला चांगला धंदा होईल. वारायला सुटलं फुग्या सांग मी नाही उडून जावा. अहो केसावर फुगे घ्यायची का? केसवर फुगेत का? हा बर इथं थांबा. मी घेऊन येते बर का केस. हा 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 थांबा. आईला पहिले गिराईक केस घेतो आणि फुगे देतो. केसावर फुगे फुगे घ्या फुगे. हे घ्या. हा? याचे किती फुगे येतील? याच एकच फुगाईन. अहो मस्त लांबलंच की हे बघा डायरेक्ट कापलेत. पण मी काय म्हणतो बाई हा तुम्ही एवढं तरुण जवान आणि तुमची पांढरी केस कसं काय? ओ माझी नाही पांढरी केस. मग माझी केस पांढरी दिसतायत का तुम्हाला? मग हे कोणाचे? अहो त्याचं काय आहे माहिती का? आमची म्हातारी आहे ना म्हणजे माझी सासू. हा 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 तिचं खूप दिवस झाले चाललं होतं केस कापायचे केस कापायचे. आता म्हातारीला एवढ्या म्हातारपणात कसली आली हौस केस कापायची. हा हा. मग गंमतच केली मी. हा काय केलं? काय केलं माहितीये का? रात्री झोपली हा. ती आणि मी घेतली कात्री अशी कचा 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 डायरेक्ट अशी पार अख्खीच केस कापून टाकली. अगं लांब लचकीत चांगली. बरे 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 हा बरं झालं कापले. आता याची किती देणार मला फुगे मला सांगा. फुगा एकच येणार केस पांढरे येतो. ओ मग नाही देत. बरं 2 देतो. त्याच्यावर नाही देऊ शकत. 2 देता? हा बर जाऊ द्या. एक माझ्या चिंट्याला आणि एक पिंट्याला. पिंटे कोण तुमचं नाव काय? ओ मुलगा आहे माझा. एक चिंट्या आणि एक पिंट्या. हा धरा टाकू का ह्याच्यात? हा हा देतो 2 फुगे. द्या हा? आता 2 फुगे. अयो अयो आव तुटतं का नाही? हा 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 नाही तुटत ना. तुटल ना? म्हणलं दोरा मुद्दाम जांब आणला का काय? नाही ते कसं आहे वाऱ्याने उडत येत ना. एका रंगाचे नव्हते काय दोन्ही फुगे? नाही एक रंगाचे नाही. दोघा पोरांना वेगवेगळे पांढरे रंगाचे. पांढरे होते ना 2. नाही ते मागे आहेत जरा. त्याला एवढे केस लागायचे. यो हे आता काढून नाही 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 हे नको. ते काय भांडणं होतील त्यांची. मला हा रंग मला हा रंग. हा हा या चालतंय या परत मग. हा परत केस निघल्यावर सांगा. हा, आता आव कशाची निघताय केस? तुमचे आहेत की ठणठणा बोंबलली ती माझे. हा. आता जसं माझे तुम्ही म्हातारीची काढली म्हातारी तशी तुमची गाडी. फुगे केस फुगे केस केसवर फुगे. काय माणूस आहे बाई? मला खुशाल म्हणतो का म्हातारी तुझी केस काढील आता. हाय का त्या म्हातारीची एवढी धमक माझी केस कापायला? ओ या परत. हा ए बाई सकाळ धरून तुझा नवरा गेलाय काय त्याचा आता पत्ता आहे का नाही? हे आबाला काय डोकं आहे का? अरे दीदी माझ्या डोक्याचं जाऊ दे. मला काय तुला वाटलं का मी खरोखर सांगितलं होता धंदा त्यो? मग कसं सांगितलं? अरे वैतागलो दीदी. 80-90 रुपये मी पहिले घातलेत आणि मी आपलं सहज बोलून गेलो की बा बिगर भांडवल धंदा. अरे त्या जावाने एवढं मानाव घेतलंय सकाळी गेले तर अजून बी आहे ना. मला वाटतं का लईच धंदा मोठा चाललाय काय. हा जावायचं एवढं हुशार बघितलंय ना तुम्ही. जे तुम्ही सांगाल ते काम करते. कुठल्या कामाला नाहीच म्हणत नाही. सांगा ना बाळू सारखं. अरे पण जाऊ दे करतय ना काहीतरी. बघा आज काय धंदा करून येतोय. काय धंदा करणार आहे? आज मापाच्या बाहेर धंदा होईन. अरे सकाळी गेलेला माणूस आतापर्यंत नाही. फुग्यावर केस फुग्यावर केस फुग्यावर केस फुग्यावर केस फुग्यावर. हा, उभा राहा. स्थिर जावाई. माल माघारी आलाय का काही? ना मग हे थोडस शिल्लक राहील. आणि जावय अहो हे जावायचे केस पांढरे कशाने झाले? उन्हाने झाले उन्हाने किती फिरलो मी गाव फिरलो. एका दिवसात उन्हाने केस पांढरे होतात का? आ? नाही झाले. झालेत? अरे काय चव ठेवून काय कुणी केस ही घेतले बितलेली तर नाही ना? तेच तेच झालं मामा. काय झालं आता? काळी केस होते हा ती इकली. बघा. पण नेमकं हे केस नाही घेतले त्यांनी. अहो हे कुठून आणलं तुम्ही? इकड म्हणजे फुगे दिलेत फुग्यावर घेतलेत केस. आता बरं आहे. लावा आबा तुमच्या डोक्याला आता. दिदे तुला माहिती का लोक आहे ना पांढरी केस यांना कळाय पाहिजे नाही इकत नाहीत. इकडे मग तुम्ही तसं कुठं सांगितलं मला? काळे घ्यायचे पांढरे घ्यायचे तांबडे घ्यायचे रंगीबिरंगी घ्यायचे असं कुठं काय सांगितलं का? आता काय ही बी मीच सांगू का सगळं? नाही बरं जाऊ दे जावाई. हळू बोला. एवढे फुगे राहिले वय. हा एवढे राहिले. केस हा आणले. धर तुझ्याकडे. हा बरं जाऊ दे हे धरा. मग पैसे दे ना. पैसे पैसे लय राहिले. पैसे राहिले काय राहिलं मग? ते जरा दमलो ना हा मग दमलो होतो म्हणून जरा मी ट्राय केलं ट्राय. अहो जावाय तुम्ही ठोय झाले ही कुठे ठोय धंद्यात गट चालली या. म्हणजे तुम्ही पिला? नाही मी नाही पेलो. मग कोण
केलं दारू मला पेली काय का बाबा काय तर चव ठेवली हो काही तर इथली द्यायला हाकलून तिकडे म्हणलं जावाई राव गप्पा राव इथं पार माणसं वर जाते राव तुम्ही गप्पा बसा राव द्या द्या ना एक काम करा द्या, धंदा. इकडं आणा दरे बाबा तुझ्या हातात आता आहे ना धंदा बिझनेस लय वाढला बस आता मोठा करायचा मला ते पैसे आहे ना ठेवाय जागा नाही राहिली जावाई नको आता एक काम करा आपल्या शेतीत आहे ना शेती करा शेती काय ती का हा. तुमची नाही 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 ते आता बस तिथे सांगतोय भाषेत आता आहे ना सांगू आता? खाणं पिणं माझंच राहिलं तुमचा महिन्याला पगार आहे ना मग आपला मी देईन बुवा पण तुम्ही काय कुठं जाऊ नका आणि बिझनेस बंद करून टाका आपल्या कामाला लागा खाण्याचं ठीक आहे सांगे काय पिणं लागेल अजिबात नाही याच्यामुळे तर हे दिवस आलेत ना मायाव काय पिणं लागेल प्यायचंय? म्हणजे काय कशाला प्यायचंय आ दमतो ना माणूस दिवसभर दमलं थोडस ऐका, आराम ऐका. एक टाइम नाही 4 वेळा खा पण प्यायचं तेवढं नाव घेऊ नका बघा. हा शेतीत करू आपण काही तर आबा द्या बे आणून कशाच्या तर काय नाही हो का आता आहे ना जे आहे ना झाडाचं याची देखरेख सध्या करा पाऊस झाला की लगेच पेरून देतो तुम्हाला बर तुम्ही म्हणता ना हा, तसं मामा पण आता कामाला लागायचं बघा आता बिझनेसचं नाव घ्यायचं नाही तुमच्या पैसे थांबायचं तुमच्या पैसे राहायचं तुमच्या पैसे खायचं हा. हा आणि महिन्याला पगार बी माझाच राहील पगार देताल ना हा तिथं काय चालतं ना मग तुम्ही म्हणता ना तसं ए इथंच थांबू का हा इथंच हम्म, थांबा हा, चला येऊ नका चला 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 कामाला वा चला चला. फुग्यावर केस आता संपला बिझनेस संपला संपलं चला. का? हा संपलं वा